शिक्षणापासून वंचित राहिलेले आणि आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसलेली लहान मुलं ही प्रत्येक वेळात सॉफ्ट टार्गेट ठरतात. लहान मुलांच्या खेळायच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयामध्ये त्यांना काम करायला लागू नये याची दक्षता आपल्या संविधानाने सुद्धा घेतली आहे. संविधानातील तरतुदींची पूर्तता करण्यासाठी म्हणून भारत सरकारने 1986 साली बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा अस्तित्वात आणला. 1986 साली पारित झालेल्या कायदा वर्षानुवर्ष वेगवेगळ्या सुधारणांमधून गेलेला आहे. 2016 साली झालेल्या सुधारणेनुसार 18 वर्षाखालील लहान मुलांना कामास ठेवण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. या कायद्यात बालमजुरी रोखण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. या कायद्याअंतर्गत बालमजुरी रोखण्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि पुढे जाऊन बालमजुरांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि बालमजुरी रोखण्यासाठी भारत सरकारने मोफत शिक्षणाचा सुद्धा कायदा पारित केलेला आहे. 2016 साली झालेल्या सुधारणांमध्ये अनेक त्रुटींमुळे बालकामगारांना शेतमजुरी, वीटभट्टी तसेच घरगुती व्यवसायात कामास जुंपण्याची मुभा मिळाली आहे. बालमजुरी रोखण्यासाठी कायद्यासोबतच सामाजिक प्रबोधनाची सुद्धा आवश्यकता आहे आणि बालमजुरी रोखण्यासाठी आपण सर्वांनी बालमजुरी विरोधात पावलं उचलण्याची अत्यंत आवश्यकता आहे.